नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या आवडत्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे उघडं पुस्तक. तर मित्रांनो, आरोग्य यात्री या अंकाविषयी जाणून घेताना आपण आज तुमच्यापैकी बरेच प्रेक्षक हे स्त्रीवर्ग आहे. तर त्या स्त्रियांच्या समस्या या आणि त्यावरचे उपाय याविषयी आपण सरांकडून आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. तर सर, आपले प्रेक्षक वर्ग बऱ्याच त्यांच्यामध्ये स्त्रिया आहेत आणि त्या अगदी आवडीने आपला एपिसोड पाहत असतात, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत असतात. आपण या स्त्रियांच्या समस्यांबद्दल किंवा त्यांच्या आजारांना घेऊन एक आपण दिवाळी अंक काढला होता. आरोग्य यात्रीचाच एक तो पार्ट होता ज्याचं नाव होतं स्त्री विशेष अंक. तर मला वाटतं थोडं त्या अंकाबद्दल आपण आज चर्चा करूया. स्त्री विशेषांकाची संकल्पना जेव्हा पालव सरांना सांगितली तेव्हा त्याचं मुखपृष्ठ कसं असावं, म्हणजे संपादकाच्या डोक्यामध्ये सुद्धा काहीतरी असतं, चित्रकाराच्या डोक्यामध्ये सुद्धा काहीतरी असतं. मग ती निलेशला सांगितली. निलेशला सांगितल्यानंतर त्याचे 3 टप्पे होते. म्हणजे एक वयात येणारी मुलगी, एक लग्न झालेली गृहिणी आणि एक वृद्धावस्थेकडे गेलेली स्त्री, असे स्त्रियांचे 3 आपण भाग केले. आणि त्याच्यामध्ये त्यांना काय समस्या असतात, त्यांना कोणते व्याधी असतात याच्याबद्दल आपण तो करूया म्हणून केलं. आता निलेश हा खूप छान चित्रकार आहे. मी मगाशी तुला म्हणालो, त्यांनी 3 पाकळ्या केल्या आणि त्या पाकळ्यामध्ये त्यांनी लहान एक निरागस मुलगी, हिचं जे फीचर्स आहेत ते त्याच्यामध्ये त्यांनी घेतले. मध्यमवर्गीय, तिला असं कुंकू वगैरे लावलेलं आणि तिचं एक समाधानी वगैरे अशा पद्धतीची स्त्री त्यांनी तयार केली. आणि वृद्धावस्थेकडे असलेली स्त्री जी आहे, तिच्या चेहऱ्यावरती पडलेल्या सुरकुत्या, तिची काळजी, याबद्दल त्याने ते केलं. आता ते करताना हिरवा रंग आणि भगवा रंग, पिवळा रंग असं झाल्या कारणाने काही लोकांनी विचारलं की हे बीजेपीचं आहे का. आता खरं तर तो त्या कलाकाराचा हे होता की कलाकारांनी ते सुंदर बनवलं होतं, त्याचा कोणत्याही पक्षाशी किंवा कशाशी संबंध नव्हता. आणि मग त्याच्यावरती वेगवेगळे ज्या वेळेला लेख तयार केले, त्यावेळेला स्त्री लहान मुलगी असताना, पूर्वीच्या काळात, आता मुली डोक्यावरच चढून बसलेल्या आहेत त्यामुळे मिऱ्या वाटतात, त्यामुळे त्याचा काही भाग नाही. परंतु त्यावेळेला कसं की मुलाला अगोदर जेवायला घालायचं, चांगलं चांगलं काय हे त्याला द्यायचं, कारण तो वंशाचा दिवा, हे त्यावेळेचे बल्ब, त्यामुळे यांचा काय हे नाही. त्यामुळे तिला वाढताना तिला नेहमी दुय्यम अशा स्वरूपाची वाढ. तुम्हाला पुढे काय करायचं आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा तसं. हे मी गोष्ट खूप वर्षापूर्वीची सांगतो, आता परिस्थिती खूप बदलली, मुलगी शिकली, प्रगती झाली वगैरे अशा याच्यावरती. तर त्यावेळेला त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा दुर्लक्ष असं व्हायचं. मग त्याच्यामध्ये थोडं शिक्षण येत गेलं, शाळेंनी त्याच्यामध्ये मदत केली, काही एनजीओजनी केली आणि त्यांना सुशिक्षित करण्याचा प्रयत्न जो आहे हा केला. आधी पालकांना सुशिक्षित केलं, आपोआप मुलगी जी आहे ही मुलगी हे होते. आता तिला होणारे प्रॉब्लेम म्हणा किंवा तिला येणाऱ्या समस्या काय असतात, तर त्या ज्या वेळेला ती मासिक पाळी सुरू होते त्यावेळेला ती तू त्याच्यावरती एकांकिका सुद्धा केली, फुलपाखरू नावाची, आणि तो खूप सुंदर विषय होता. तर त्या गोष्टीमध्ये म्हणजे त्या ह्याच्यामध्ये तिची एकूण मानसिकता कशी असते, तिला हे कळत नाही. सेकंडरीज तयार होतं त्यावेळेला तिला कळत नाही की का आहे. बरं, काल आपण मुलांबरोबर खेळत होतो, आज मुलांबरोबर खेळायचं नाही. मुलगा 7 वाजता घरी आला तरी चालतो, पण मुलींनी 7च्या आत घरात यायला पाहिजे. या वेळेला त्यांच्या मनाची अवस्था काय होत असेल, त्यांना ज्या वेळेला निग्लेक्ट केलं जातं, दुर्लक्षित केलं जातं, त्यावेळेला त्यांच्यावरती काय होत असेल असा तो त्याच्याचा विचार होता. तिच्या आहाराकडे विशेष लक्ष दिलं जातं का, ती आता मोठी होणार, बाई होणार, ती एका बाळाला जन्म देणार,
त्यावेळेला ती गर्भामध्ये त्याचं पोषण करणार आणि हे पोषण करत असताना ती स्वतः अगोदर तंदुरुस्त असायला पाहिजे. अगदी खरं. अशा पद्धतीने त्यावेळेचा विचार हा होत नव्हता. आता त्या प्रकाराने विचार हा केला जातो. पूर्वी शाळेमध्ये म्हणजे मुलं मुली असायचे, एकमेकांशी बोलायचे कधी, मग जसं वय वाढतं तसं ते लांब व्हायचे. पण मुली साधारणपणे चवळीच्या शेंगेकडे जायची आपली प्रथा राखून ठेवायच्या. आता ती अगदीच कमी झाली. हो, अगदी खरं. आता कुठचीच शेंग तशी राहिलेली नाहीये. तर त्यामुळे जाड्या मुली ह्या क्वचित असायच्या. हो. आणि लोक त्यांना जाडं बिडं म्हणायचे, डोळ्याला चष्मा येणं, हे सगळं आताच्या काळामध्ये जे दिसतं हे त्यावेळेला काही नव्हतं. त्यावेळेला तुम्ही बघितले तर बस फुगडीपासून ते फुगड्यांपर्यंत आट्यापाट्या वगैरे हे सगळे खेळ ह्या मुली खेळायच्या. त्याच्यामुळे त्या तशा तंदुरुस्त होत्या शारीरिक दृष्टीने. मैदानी खेळ खेळायच्या. त्यांचे अर्थात कळलं की नाही. म्हणजे कबड्डी वगैरे त्यावेळेला एवढ्या जोरात आलेलं नव्हतं, पण खो खो आट्यापाट्या होत्या. म्हणजे उड्या मारणं किंवा काय करणं त्यावेळेच्या अगदी, म्हणजे नंतर आजीबाई झालेल्या ज्या होत्या जात्यावरती बसून ते फिरवणं, आता असं करायला गेलं तर कठीण होईल. घरातली बरीचशी कामं त्या करायच्या. त्यामुळे त्यांना जेवण बनवणं हे असं परंपरेगत येत असायचं. अगदी साधारणपणे 10 वर्षाची मुलगी सुद्धा भाकरी अशी छान टक 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 बनवायची. आता तिची मशीन झाली, म्हणजे गोळा टाकत आणि वरून दाबलं की भाकरी झाली. पण हे झालं लहान मुलींचं, त्यांच्या शिक्षणाचं, त्यांना समजून घेण्याचं, ह्याच्यावरती लेख तयार झाले. मध्यमवयीन स्त्री आहे. एक इंटरप्ट करतो सर, की ह्याच्यामध्ये त्यांच्या म्हणजे त्यावेळेस जो आहार द्यावा लागतो किंवा त्यांची जी आहार शैली असते ही पण आत्ताच्या मुलींच्या बाबतीत कारणीभूत आहे का? आहे ना. आत्ताची जी त्यांची बदललेली आहारशैली किंवा जीवनशैली असेल, किशोर वयात ज्या मुली असतात ते आणि त्या जेव्हा प्रौढावस्थेत यायला सुरुवात होते तेव्हा हल्ली त्यांना बऱ्याच मुलींना PCOD, PCOS असे आजार सुरू झाले. तर त्याचा काही संबंध आहे का? आहे ना. त्याला जबाबदार कोण? त्याला जबाबदार पालक. अर्थात. कारण आमची ही आहे ना की तिला पिझ्झा नाही खाल्लं तर ती रस्त्यात बसते. आम्ही पण असं केलं होतं लहानपणी. कधी बाबांकडे काय मागितलं किंवा काय मागितलं आणि रस्त्यात बसलं तर ते सोडायचे आणि पुढे लगेच आपल्याला कळायचं की आपल्याला जायचं घरी, आपल्याला काही न्यायला बिला येणार नाही आणि आपला काही हट्ट पुरवला जाणार नाही. आताच कसं की एक मुलगी 2 मुली वगैरे अशा असलं की जाऊ दे ना, आपल्याला त्यावेळेला दिलं नाही आईवडिलांनी, आपण जरा उदार मतवादी होऊया आणि आपण त्यांना देऊया. मग त्या वाटेल ते खायला लागतात. आणि हे फास्ट फूड ज्या वेळेला खातं त्यावेळेला त्याचा परिणाम हा PCOD वरती होतोच होतो. लठ्ठपणाचा जो परिणाम आहे हा त्याच्यावरती होतो. आणि मग सर्वसाधारणपणे तेव्हाचं मॅच्युरिटीचं वय, म्हणजे मुलगी ही 21 ते 25 ह्याच्या 25च्या पुढे तिचं लग्न नाही, 21 ते 25 ह्याच्यामध्ये तिचं लग्न व्हायला पाहिजे. संज्ञान झालेली असते त्यावेळेला ती. आणि त्याच्यानंतर होणारी गर्भधारणा ही प्राकृत स्वरूपाची असते. आताच असं झालंय, चांगली गोष्ट आहे ती, म्हणजे मुलं आणि मुली ह्या दोन्हीही शिकतात, त्यांना अँबिशन असते, मोठं काहीतरी करायला बघतात आणि त्या ह्याच्यामध्ये करिअर ओरिएंटेड झाल्या कारणाने, करिअरकडे जास्त लक्ष झाल्या कारणाने त्यांचं हे पुढचं गणित जे आहे हे गणित बिघडतं. त्याच्यामुळे PCODचं प्रमाण तसं असतं, इन्फर्टिलिटीचं प्रमाण सुद्धा तसं असतं. म्हणजे मी असं नाही म्हणणार की 22 वर्ष झाल्यानंतर लगेच तुम्ही करून द्या लग्न, असंही मी म्हणणार नाही. परंतु त्यांनी आपल्या शरीराची आता नीट काळजी घ्यायला हवी, तरच ती पुढे जाऊन तिला आरोग्य तिचं राहणार. म्हणजे चायनीज जे आहे हे चायनीज लोकांसाठी बनवलं आहे. बरोबर. इकडचे आता ते नेपाळसारखे दिसणारे लोक आहेत, ते चायनीज बनवतात आणि आपण चायनीज म्हणून खातो. त्याच्यात काय असतं आणि काय नाही भगवान जाणे. तो तांदूळ शिजलेला असतो की नसतो हेही आपल्याला माहित नाही. बरोबर. आता तर नवीन मी काहीतरी ऐकलं की ते तांदूळ पण प्लास्टिक सारखे कसले बनलेले आले. एवढी भेसळ ही त्या काळामध्ये नव्हती. त्यामुळे त्यांचं आरोग्य जे आहे हे आरोग्य चांगलं राहायचं. मुलींचं झाल्यानंतर आपण मध्यमवर्गीय स्त्रीकडे येतो. त्यावेळेला तिच्या एकूण राहणीमानामध्ये काय फरक झालेला असतो बघा. एक हे आहे की सकाळी उठणं, घरी थोडंसं
माहेरी हम्म. थोडं लिबरल असतं, थोडी उठलीस तरी चालेल. हम्म. पण इकडे सकाळी उठायचं, मुलांना तयार करायचं, हम्म. त्यांचा अभ्यास घ्यायचा. डबा. म्हणजे आपल्या वेळी शाळेत पाढे केले होते की नाही माहित नाही, हा. पण मुलांचा पाढे. अभ्यास करायचा ते तसं. आणि आपण एवढे अम्बिशियस झालेलो आहोत हम्म. की एखाद्याने सांगितले की मला 100त 99 मार्क मिळाले, हम्म. तर डोळे लगेच एक कुठे गेला. हा. अरे 99 मिळाले. नाही, आपल्याकडे थोडस मागे वळून बघायचं की 2 वेळच्या परीक्षेमध्ये मिळून 99 होत होते का, नव्हते होत. तर ते जे आहे हे आपण मुलांवरती आपल्या अपेक्षा लादतो. म्हणजे डॉक्टरच्या मुलांनी डॉक्टरच व्हायला पाहिजे, आणखीन कोणाच्या इंजिनियर व्हायला पाहिजे, अशा पद्धतीने त्यांनी दुसरा मार्ग निवडला तर आपलं एकदम हे होऊन जातं की तुला पाहिजे ते कर, असं काही होत नाही. आता बरीचशी डॉक्टर मंडळी सुद्धा नाटकांमध्ये आले आणि नाटकांमध्ये त्यांनी करिअर केलेलं आहे, बाकी गाण्यामध्ये करिअर केलेलं आहे. पण हे मान्य असतं असं नाही. आणि त्याच्यामध्ये मुलं जी असतात ही वडिलांपेक्षा आईकडे जास्त फ्री असतात. खरंय. म्हणजे त्यांचे वेगळे जे प्रॉब्लेम असतात पुरुषांचे, हे तो कोणालाच सांगत नाही. ते मित्रच त्यांचे गुरु असतात आणि ते त्यांना सांगतात आणि बिघडवतात. पण आईकडे ती आपली मनातली गोष्ट जी आहे हे सांगतात. म्हणजे मला एक मुलगी आवडली, असा मुलगा आईला सांगतो, वडिलांना सांगायचं जरी डिरिंग करत नाही. वडिलांनी जरी प्रेमविवाह केलेला असला तरी सुद्धा तो आईला सांगतो, कारण आई ते थोडं मवाळ करते आणि हे करते. म्हणजे तिला त्यांच्या पोषणाची जशी जबाबदारी असते तशी त्यांच्या करिअरची तिच्यावरती भार असतो. घरात आलेला पैसा जो आहे हा पैसा नीटपणे वापरला गेला पाहिजे. आहार जो आहे हा आहार सगळ्यांना व्यवस्थित दिला गेला. यामध्ये म्हणजे एकंदरीत मध्यम वर्गातली स्त्री इतरांची काळजी, कुटुंबातल्या इतरांची काळजी घेते, पण स्वतःची काळजी अजिबात घेत नाही. म्हणजे आता तू सुद्धा या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहेस, तू जर सांगितलंस एक 45-50 वर्षाच्या स्त्रीला की तुम्ही पॅप स्मिअर करून घ्या, नाही करणार, तर ते म्हणतात नाही माझ्या मुलाला यावेळेला नायकीचे शूज घ्यायचे. अरे नायकीच्या शूज पेक्षा तुझं पॅप स्मिअर जास्त महत्वाचं. बरोबर. कुठेतरी गाठ लागते, ती पहिल्यांदा त्या स्त्रीलाच कळणार. ती त्या याच्यामध्ये डॉक्टरकडे जाण्याचं टाळते. राईट. म्हणजे ती तिच्या आहाराकडे दुर्लक्ष करते. पोळ्या केलेल्या आहेत आणि मुलांनी जर मागवलंय किंवा नवऱ्याने सांगितले दे पोळी, तर ती पोळी काढते आणि त्यांना देते आणि स्वतः एकच पोळी. किंवा भात उरला तर ती दुसऱ्या दिवशी सकाळी तो भात खाते किंवा तो फोडणीला घालते, काही करते. काय परिणाम होतो? आमवाताकडे जाण्याचा परिणाम होतो. म्हणजे तुम्ही शिळं, आंबवलेलं, अमुक हे सगळं खाल्लं तर तुम्हाला आमवाताकडे. अवेळी जेवण हे त्या लोकांचं, अवेळी जेवण हे तर असतंच. कारण सकाळचं ते करायचं, मग धुणी मांडी काय असेल तर करायचे, ऑफिसला जायचं, काय करायचं. ऑफिस असेल तर एक वेळ ठीक आहे, 1:30-2 वाजता काहीतरी जेवण असतं. पण आता तर मी असं मुलींचं बघितलेलं आहे की सकाळी 9 वाजता लॅपटॉप घेऊन बसतात आणि रात्री 9 वाजता त्यांचं संपतो. म्हणजे हालचालच नाही. अगदी खरंय. बरोबर. कॉर्पोरेटमध्ये ह्याच गोष्टी चालतात आताच्या ह्याच्यात. पण त्यावेळच्या स्त्रीकडे बघितलं तर तिला अर्थकारण सांभाळायला लागायचं, तिला सगळ्यांची मनं सांभाळायला लागायची, तिला सासू सासऱ्यांची सेवा करायला लागायची, तिला मुलांचं शिक्षण बघायला लागायचं. बरोबर. या सगळ्या गोष्टी अजूनही तेच आहे. पण आता थोडं ते वाटलं तरी राईट, वाटलं जातं किंवा तिच्यावरती जबाबदारी आणखीन वाढली. या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये होऊ शकतात. तर हे तिचे जे प्रॉब्लेम आहेत, हे प्रॉब्लेम आपल्याला दिसतात की मध्यमवयीन स्त्रीचे असतात. ज्या वेळेला वयस्कर होते ती, त्यावेळेला हे जे व्याधी आहेत हे व्याधी हळूहळू डोकं काढायला सुरुवात करतात. कारण अगोदरच्या काळामध्ये केलेला जो अतिपरिश्रम जे आहेत हे अतिपरिश्रम तिला सांधेदुखी वगैरे 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 ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी होतात. शरीर सुडवलं राहत नाही. अगदी खरं, सुडवलं राहत, ते असं ढोलक्यासारखं होतं. कळलं की नाही. आणि मग तिचीच तिला लाज वाटायला लागते की कसे होते ना मी, कशी होते तेव्हा माझे केस किती होते, आता कसे झाले. खरं तर कोणाला काही बघायचं काय हे नसतं. शेवटी काय बघितलं तर तुमचा स्वभाव कसा आहे हा तुमचा बघितला जातं. शरीर जे आहे हे ते
क्षरणच होणार आहे हा, त्याचं. म्हणजे थोडक्यात तिच्या शरीराचं आभाळ होते किंवा तिच्या आभाळ शरीराचं होते. लक्षण असल्यामुळे आणखीन एक त्याच्यामध्ये तिच्या मला फिटनेसवर परिणाम होतो. मी देवके मॅडमना मी एक हे दिलं होतं, मनाचे मांडे. आता त्याचा ह्या एपिसोडचा एंड करताना मी तुला सांगतो की स्त्रीच्या मनाचा कोणी विचार केलाय का? अगदी खरं आहे. हा तर विचार झालाच पाहिजे. झाला पाहिजे. झाला पाहिजे. आता तो विचार कसा असतो की लहानपणी तिला असं सांगितलेलं असतं की तू मुलांबरोबर खेळायचं नाहीस, हम्म. तू कोणत्याही पुरुषाचा शरीराला स्पर्श करून घ्यायचा नाहीस. त्याच्यानंतर ती ते सगळं पाळते. हम्म. म्हणजे अगदी त्यावेळेच्या याच्यामध्ये की आता मुली वडिलांना मिठ्या मारतात वगैरे, फार आपण फ्री झालेलो आहोत. पण त्यावेळेला वडिलांच्या जवळ सुद्धा जायचं नाही, अशी परिस्थिती होती पूर्वीच्या काळात. आणि ते झाल्यानंतर अचानकपणे लग्न ठरतं आणि पुरुषाचा स्पर्श करून घ्यायचा नाही असं असताना एका परपुरुषाचा तिला स्पर्श होतो. आता तो स्पर्श होताना तो कसा असतो, तो धसमुसळे असतो, आणखीन काय असतो, तो आनंद देणारा असतो, माहीतच नाही. बरोबर. आणि तसं जर झालं तर ती कोलमडते. एक मुळात आपलं घर सोडून दुसऱ्या घरामध्ये यायचं, तिकडे रुजायचं, तिकडच्या चालीरीती ज्या आहेत त्या चालीरीती अंगीकारायच्या. इथे तिचं मन परत दुखावलं की तिकडे जे होतं हे इकडे नाही. बरोबर. तिकडे जो सहवास होता, म्हणजे शरीराचं जी जपणूक करायला सांगितली होती, ही इकडे अशा पद्धतीने होते. कधी कधी चांगलंही असतं, म्हणजे मी काही वाईट असतं नेहमी असं म्हणत नाही, पण त्याच्यामध्ये मनावरती काय परिणाम होतात हे त्या कृतीवरती अवलंबून असतं. बरोबर. सगळ्यात शेवटचा भाग असा की मुलं मोठी झाली, जी पूर्वी आईच्या पदराला धरून चालायची, ती मोठी झाली, त्यांचं एक विश्व वेगळं झालं. पूर्वी आईला काय ग तू जेवलीस का म्हणून विचारणारा मुलगा किंवा मुलगी फोन करून सांगते तू जेवून घ्या, मला मी आज बाहेर जेवते. तेव्हा तिला वाटतं की नक्की माझं काय, माझे छंद राहिले, मला त्यावेळेला पेटी वाजवायची होती, मला त्यावेळेला नाचायचं होतं, मला त्यावेळेला आणखीन काहीतरी करायचं, शिवणकाम, भरतकाम, रांगोळी, काय वाटेल ते मला करायचं होतं. हे मी सगळं केलं नाही का? ह्या लोकांसाठी केलं नाही. आणि आता ती जरा मोठी झाली आणि ती गेली, उडून गेली. पूर्वी नवरा कौतुक करायचा, छान केस आहेत तुझे वगैरे म्हणून गजरा वगैरे घेऊन यायचा, आता तोही विसरतो. त्याच्यामुळे तो एक भाग, नवऱ्याकडून मिळणारे प्रेम जे आहे हे प्रेम कमी झालं. आणि सर्वात शेवटी की जगामध्ये कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नाही. अगदी खरं. त्याच्यामुळे समजा नवरा गेला तर पुढचं आयुष्य काय, प्रश्न आहे. हे मनाच्या ह्या ज्या अवस्था आहेत ह्या अवस्थांचा आपण कधी विचार करतो का? केला आणि पाहिजे. करत नसू तर आपण तो विचार करायला हवा. या लेखाचं मी शीर्षक दिलं होतं मनाचे मांडे, आणि ते मी दिलं होतं देवकी नाडकर्णीला लिहायला दिलं होतं ते, आणि तिला मी सांगितलं होतं की मला असं असं त्याच्यामध्ये वाटतं, आणि तिने छान लेख तो त्याचा जो आहे हा तयार केला होता. तर असा हा स्त्री विशेषांक की ज्याच्यामध्ये त्याच्या मनापासून ते त्याच्या तनापर्यंत स्त्रीच्या, फक्त स्त्रीच्या, तिकडे कुठेही पुरुष आला नाही, स्त्रीच्या मनाचा आणि स्त्रीच्या तनाचा हा विचार हा त्या विशेषांकामध्ये. सर, जाता जाता फक्त मी एकच विचारेल की ह्या ज्या आत्ताचा जो स्त्री प्रेक्षक वर्ग आहे आपला, त्यांना तुम्ही काय टिप्स द्याल आरोग्याविषयी? मी त्यांना सांगेन की आरोग्यविषयक जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही शिळं खाऊ नका. तुम्ही सगळ्यांबरोबर एकत्र जेवायला बसा, सगळ्यांना सारखं वाटा, त्याच्यामध्ये तुमचं म्हणजे अगदी जर नवरा मटण आणायला जात असेल तर तो फक्त मुलांसाठी आणतो वगैरेसाठी असं अजिबात करू नका. त्याला सांगा 1/2 किलो नळ्या आणखीन वेगळ्या घे, आणि ते जशी ती नळी चोखून खातात तशी तू खा, कारण तुझ्या शरीराला त्याची आवश्यकता आहे. बरोबर. समता ठेव, सगळ्यांना सारखं. मग एक चिकू जरी कापला तरी त्याचे 4 तुकडे करायचे आणि ते कुटुंबातल्या 4 लोकांना घ्यायचे. बरोबरीने तुमचा जो छंद आहे हा छंद तुम्ही जोपासा. तुमच्यासाठी, स्वतःसाठी म्हणून काहीतरी वेळ जो आहे हा वेळ तुम्ही तुमच्यासाठी ठेवा, मग तुम्ही एकटे होणार नाही.
कारण आजूबाजूचे जे आहे ते सगळे आपापल्या उद्योगधंद्यामध्ये सगळीकडे जातील आणि मग तुम्हाला एकटं एकटं वाटायला लागेल. त्याच्यापेक्षा तुमची काहीतरी क्रिएटिव्हिटी ही तुम्ही करा. ज्यांना उत्तम स्वयंपाक करायला येतो त्यांनी पदार्थ बनवा, ते पाहिजे तर विका, त्याच्यातून तुम्ही व्यवसाय उभा करू शकता, बरंच काही करू शकता. पेंटिंग करता येत असेल तर ते करा, त्याची कुठेतरी प्रदर्शनं लावा किंवा मुलांना शिकवा. फक्त गणित आणि सायन्स शिकवायला पाहिजे असं नाही, बरोबर, त्यांना गाणं शिकवा. अगदी. तर मित्रांनो, आजच्या ह्या एपिसोडमध्ये आपण म्हणजे स्त्रियांना तर खूपच उपयोगाचा असा हा एपिसोड होता आणि मला खात्री आहे समस्त स्त्री वर्गाला आमचा हा एपिसोड आवडला असेल आणि तुम्हालाही हा एपिसोड आवडला असेल तर आमचा हा एपिसोड आमच्या ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवून आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद.